श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचाराने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांना तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा. जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदी बनून राहते. त्यामुळे स्वामी हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, तुमच्या जीवनात जर सध्याला संघर्ष काळ चालू असेल तर तेव्हा हा तुमच्या परीक्षा काळ चालू आहे हे लक्षात घ्या. या परिस्थितीत धीर न सोडता संयमाने परिस्थितीचा सामना करा. एक दिवस तुमचा देखील नक्कीच येणार आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवा. पण तोपर्यंत थोडा संयम ठेवा. जे की तुम्ही आज करतात, जे का तुम्हाला आज त्रासदायक वाटत आहे, उद्या तुमचे तेच काम तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे, तुमची ओळख बनणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या कामांवर राग न धरता मेहनत करा. तुमच्या कामावर प्रेम करा. परिस्थितीसोबत सर्व काही बदलत असते, त्यामुळे तुमच्या वाईट आठवणी विसरण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या. सर्व काही चांगले होईल, कारण हे प्रत्येक गोष्ट मालकाचे औषधाचे काम करत असते. त्यामुळे तुमचे दुःख कुरवाळत बसू नका. त्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ द्या. तुमचे मन दुसऱ्या कामांमध्ये लावण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तुम्ही लवकर तुमच्या दुःखातून बाहेर पडा. तुम्ही जर सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहिला तर तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकत राहा. त्यामुळे तुमचे मन दुसरे कोणत्याही तरी कामामध्ये तुमच्या अडचणी गोष्टींमध्ये लावण्याचा प्रयत्न करा. वेळेच्या आधी बोलले गेलेले शब्द हे झाडाच्या त्या फळासारखे असते. जे फळ पिकण्याआधी तोडले जाते त्याचा काही उपयोग होत नसतो. जीवनात अशा व्यक्तींना बदलणे खूप कठीण असते. ज्या व्यक्ती तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या चालते आहेत त्या पाहूनही गप्प बसतात. निघून गेल्यावर बोलून किंवा कोणत्याही कृती करून काही उपयोग होत नसतो. त्यामुळे प्रत्येक हे ज्या त्या वेळेला करणे योग्य असते, त्यावेळेस त्याचा फायदा होत असतो हे लक्षात ठेवा. मनुष्याच्या जीवनात तेवढ्या काही समस्या असतात. त्या समस्यांचे मुख्य कारण आहे मनुष्याचा अज्ञानीपणा. साध्या भोळ्या माणसांना कधीच फसवू नका, कारण साध्या भोळ्या व्यक्तींना जर तुम्ही फसवला तर त्याची शिक्षा स्वतः आम्ही त्या लोकांना देत असतो हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष अंधारानंतर रात्रीनंतर दिवस उजाडतो. त्यामुळे कधी घाबरू नका. तर संयम ठेवा आणि सगळे चांगलेच होणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात ती नाही जे तुम्हाला मिळालेले आहे, आयुष्य ती आहे जे तुम्ही घडवता. त्यामुळे तुमच्या नशिबाचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात हे लक्षात ठेवा. नुसता देवाला तुमच्या नशिबात दोष देत जर तुम्ही राहता तर तुम्ही हे तिथे जर तुमचे जीवन तुम्ही सध्या जगत आहात तसे तुम्ही जगत राहता. त्यामुळे नशिबावर अवलंबून राहू नका. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. त्यामुळे अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागेल. जास्तीचा कधी करत बसू नका. तुमचे विचार तुमच्या जीवनात अधोगतीच्या मार्गावर घेऊन जात असतात. जास्त विचार केल्याने तुमच्या स्वतःवरचा ताबा तुटत असतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. जर का तू संयम ठेवायला शिकलास तर जे तुला पाहिजे आहे ते तुला नक्कीच मिळणार. बाळा, तुला मी सुख समृद्धीचा प्रगतीचा आशीर्वाद देत आहे. जर कधी तुझ्याकडे कोणी मदत मागायला आले तर त्यांना मोठ्या मनाने मदत करा. तू जर का असेही केला तर देव तुला काही कमी पडू देणार नाही. बाळा, जो अडकले मदत करतो त्याची मदत स्वतःची आम्ही करत असतो. जर का तू कोणाशी मदत केली आणि त्यांच्याकडून तुला आशीर्वाद मिळाला तर तो आशीर्वाद तुझ्यासाठी खूप अनुभव आहे. बाळा, जे का रंजले गांजले तेशी म्हणे जो आपुले, तोशी साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. बाळा, तुझ्यासाठी आम्ही खूप सारे सुख समृद्धीचे आशीर्वाद पाठवत आहोत, कारण तू देखील
रंजल्या घालल्याचे एनर्जी तुला जमेल तशी मदत करत असतो. म्हणूनच तुझ्यासाठी इतके चांगलेच होण्याचे दिवस तुझ्याकडे येणार आहे. बाळा, हे दिवस तुला आयुष्यात येत आहेत कारण तुझे कर्म नेहमीच चांगले करतो. कधीच कोणाला दुःख पोहोचवत असे वागत नाही. नेहमी इतरांना मदत करतो. म्हणूनच तू माझा प्रिय लाडका भक्त आहेस. त्यामुळे बाळा, तू निश्चित हो. आता कोणती काळजी करू नकोस. सगळे खूप चांगले होणार आहेत बाळा. आम्ही तुला आज या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी लक्षात आणि तू खरंच आमच्या या मतांशी सहमत असाल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामीचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या खूप साऱ्या समस्या आहेत, अडचणी आहेत आणि त्या समस्यांना तू खूप वैतागलेला आहे. एक समस्या संपली की लगेच दुसरी समस्या समोर उभी राहते. बाळा, पण तू आता काळजी करू नकोस कारण तुझ्या सर्व समस्यांना आता अंत होणार आहे. पण यासाठी तुला काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तुमच्यासोबत जे चांगले अथवा वाईट घडत असते ते तुमचे कर्म असतात. ते फिरून तुमच्याकडेच येतात. म्हणून बाळा, तुमच्या कर्माकडे नीट लक्ष द्या. बाळा, श्रीमंत असा भेद कधीच करू नका कारण कोण श्रीमंत घरात जन्माला येणार आणि कोण गरीब घरात जन्माला येणार हे तुमच्या हातात नसते. आणि बाळा, ही नेहमी सारखीच हात नाही. श्रीमंताचे गरीब करण्यासाठी तर कधी गरीबाचे श्रीमंत बनवण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून कोणाशी चेष्टा करू नका. कधीच कोणाला दुःख होईल यात आनंद होईल अशी वागू नका कारण जसे दिवसापासून दोन आलेले शब्द हे खरे होत असतात. अगदी तसे कोणाला जर त्याच्यामुळे दुःख झाले, कष्ट झाले तर त्यातून तुमच्यासाठी आलेले शब्द, निघालेले शब्द हे देखील खरे होते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ माऊली